आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल. लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे एकतर पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, त्याचसोबत प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. मात्र साधारणतः 6,700 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले. टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का? टोल वाढणार आहे का या सगळ्यामध्ये? वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोल मध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोलमध्ये आणि टोलच्या रकमेमध्ये वाढ होणार. पण आपण पाहतोय की किल्ल्याचं स्वरूप किल्ला बघा ना, हे बघा ना आपण इथं, कारण हे 4-5 गड आहे तिथे. आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. ह्या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉइंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRCत केलंय आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे हा फार एक मी पुन्हा एकदा म्हणेन की हा एक इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेला चमत्कार आहे आणि याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना मिळेल. या मिसिंग लिंकमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा वेगवान होईल. ती कशा पद्धतीने होईल, त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल, त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढलेत आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का. 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत, कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद